ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती। राजन साळवी यांच्यावर गुन्ह्याची नोंद। उत्पन्नापेक्षा 118% अधिक संपत्ती असल्याचा आरोप। पत्नी आणि मुलाचाही आरोपी म्हणून उल्लेख। ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई होणार हे अपेक्षित होतं। चौकशीला सामोरं जाण्याची तयारी, अटकेला घाबरत नाही। राजन साळवींची प्रतिक्रिया। 23 जानेवारीपासून आरक्षणासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण संपवण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश। दहावी बारावीच्या 68% विद्यार्थ्यांना भागाकारही जमेना। यंदाचा देशव्यापी असर सर्वेक्षण अहवाल समोर, तर 21% विद्यार्थ्यांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राजू शेट्टींशी संपर्क। महायुतीमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्याची चर्चा, पण मोठी ऑफर दिली तरी हुरळून जाणार नाही। राजू शेट्टींची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे शब्दावरनं सुरू असलेला काथ्याकूट आज संपण्याची शक्यता। जरांगेंनी सुचवलेल्या बदलांसह अंतिम अध्यादेशाची प्रतीक्षा। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना कोर्टात हजर केलं। मुंबई महापालिकेतल्या कोविड खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण ईडीकडून अटकेत। प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानच्या तिसऱ्या दिवशी अयोध्येमध्ये 24 पूजा। श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थानापन्न होणार। नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीचा राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला विरोध। मंदिर नको, रोटी कपडा मकान शिक्षण आणि आरोग्य हवं। सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचं पत्राद्वारे आवाहन। जालन्यातल्या औद्योगिक वसाहतीमधील 2 स्टील कंपन्यांवरती जीएसटीचे छापे। गुजरातहून बनावट बिलांच्या आधारे भंगाराची खरेदी केल्याचा संशय। पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू। जिंतूर तालुक्यातल्या बोरी ग्रामीण रुग्णालय परिसरातली घटना। आरोपी ताब्यात, हल्ल्याचं कारण अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।